हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल कुकिंग अँड गार्डनिंग. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माझ्या बाल्कनीमध्ये मी काय काय ग्रो केलेलं आहे आणि सगळ्या प्लांट्सचा तुम्हाला मी एक शॉर्ट टूर देणार आहे आणि थोडेफार टिप्स जे मी कसं ग्रो केलं आहे आणि मी काय ऑर्गॅनिक फर्टिलायझर वगैरे वापरलं आहे. तर प्लीज स्टे ट्यून टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ. इट माईट हेल्प फॉर यू टू ग्रो प्लांट्स इन अ स्मॉल स्पेस. तर चला आपण सुरुवात करूया. तर हे माझं फर्स्ट प्लांट जे आहे ते आहे बेल पेपर प्लांट आणि हे रेडवाला व्हरायटी आहे. तर हे मी काय सीड्स वगैरे घेतले नव्हते, हे जस्ट आय थिंक मी जेव्हा शॉपिंग करायला गेलेली तेव्हा मी आणलेले ग्रीन आणि रेड पेपर्स, तेव्हा त्याचे सीड्स मी जस्ट एक सॉईलमध्ये असं टाकून पाहिलेलं, तर दिस केम ऑन इट्स ओन. आणि हे जे सॉईल मी वापरलं आहे ते कोकोपीट आहे. तर कोकोपीट तुम्हाला कुठल्याही साईटवर भेटेल आणि हा मी असा ब्लॉक घेतला आहे आणि त्या मध्ये मी पाणी मिक्स करून वगैरे त्याला सोल करून ते कोकोपीट वापरलं आहे. त्याच्यात काही सॉईल वगैरे नाही आहे. तर मी जेव्हा सीड्स टाकलेले तर हे ऑलमोस्ट 5 प्लांट्स आलेले. तर हे 5 प्लांट्स ग्रो होत आहेत. यांना मी जस्ट एक शेडमध्ये ठेवलेलं विंडो साईडला आणि हे आता ऑलमोस्ट 1 to 2 इंचपर्यंत असे मोठे झालेले आहेत. हे नेक्स्ट आहे माझं मिंट किंवा पुदिनेचं छोटंसं प्लांट आणि हे 12 इंचच्या पॉटमध्ये आहे आणि हे पूर्ण सॉईल आहे, याच्यात काही कंपोस्ट वगैरे नाही आहे. आणि ह्याला तुम्ही पाहू शकता आता ह्याला थोडे फ्लावर्सही यायला लागलेत. तर ह्याच्यात मी नवीनवाला प्लांटही लावलं आहे आणि ह्याच्यात जे ओल्डवाले होते ते कट मी करून ठेवलेले, तर त्याच्यामुळे त्याला आपोआप स्टेम्स म्हणजे ब्रांचेस यायला स्टार्ट झालेत. आणि हे तुम्ही पाहू शकता मी जे टॉप्स जे आहेत ना ते कट करून टाकलेत. एकदम जे वरची जे शेंडी असते, जे मेन न्यू लिव्ज येतात ते मी सगळे कट करून हे करते, कारण की मिंट म्हणजे ह्याला जास्त पाणीही लागत नाही आणि ह्यांचे शूट्स भरपूर येतात, साईडने शूट्स भरपूर ग्रो होतात जर तुम्ही एकदम मेन वरतून कट करतील. तर तुम्हाला मी ह्याच्यात आता एक व्हिडिओ दाखवेल ज्याच्यात मी चटणी बनवण्यासाठी कट केलेलं. हे पहा, मी असे जस्ट वरतून असं कट करत आहेत त्याचे टॉप्स आणि मग साईडमधनं हे असे छान एकदम मोठ्या फांद्या यायला लागतात आणि हे असं मोठं बुकेसारखं चांगलं येऊन जातं. तर ह्याला तुम्ही पॉटमध्ये स्प्लिट ग्रो करा. तर हे नेक्स्ट माझं टोमॅटोचं प्लांट आहे आणि ह्याची व्हरायटी मला माहीत नाही ॲक्च्युली, मी फोटोवर टाकीन ह्याच्यात तुम्हाला, तर तुम्ही पाहू शकता मग कोणतीवाली आहे ही. पण केअर तर थोडंफार नॉर्मलच आहे ह्याच्यात. आणि मी ह्याच्यात सॉईल घेतलेलं आहे आणि कंपोस्टही आहे, 2 मिक्स करून घेतला आहे, सॉईल आणि कंपोस्ट. आणि मेक शुअर करा की माती तुम्ही बघूनच पाणी टाका, की आतली माती ओली असेल तर यू डोंट हॅव टू वॉटर मच, जस्ट मेक शुअर युअर सॉईल इज मॉइस्ट. आणि तुम्ही पाहू शकता की मी जे एग शेल्स आहेत ते ह्याच्यात क्रॅक करून टाकलेत ॲज अन ऑर्गॅनिक फर्टिलायझर. तर हे ऑलमोस्ट 3 झाडं आहेत माझी जी व्यवस्थित आली आहेत. आणि जर तुम्ही पाहाल तर ह्याच्यात आता तुम्ही बघू शकता, मला वाटतं ही व्हरायटी आहे, मी शुअर नाही आहे. आणि मी हे जे खालचे जे लीव्ज आहेत ते सगळे कट केलेत, कारण की नाहीतर मग झाडाला इन्फेक्शन्स होते. आणि आता हे जे मी कट करत आहे ते आहे सकर्स म्हणतात त्याला. तर हे जे सकर्स आहेत ना, हे तुम्ही पाण्यात टाकून ह्याचं नवीन झाडही तयार करू शकता. तर आणि हे कट करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर जसं मी सॉईल आणि कंपोस्ट किंवा तुम्ही मल्टीपर्पज सॉईलही वापरू शकता. तर हे जे मी फुलांना करत आहे हे पोलिनेशन म्हणतात ह्याला. तर ह्याच्यात बीजही हेल्प करतात, पण तुम्ही जर हँड पोलिनेशन न करता ह्याला जे स्टिकल करतील तर हे पोलिनेटेड होऊन जातात. त्याच्यानंतर तुम्हाला हे असे छोटेसे टोमॅटो दिसतील येताना. तर मेक शुअर करा की जेव्हा फ्लावर्स आले की जस्ट एक टिकल करा की ते आपल्या पोलिनेटेड होऊन जातात आणि मग यू विल गेट अ नाईस चंक ऑफ टोमॅटो लाईक दॅट. सो दिस इज नॉट कम्प्लिटली राईपन. आता मला वाटतं हे ऑलमोस्ट 5 to 6 weeks झाले असतील मी हे ग्रो करते आहे. तर हे बघा, ह्याच्यात तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ मी दाखवते की माझे 2 मी असे सकर साईडने काढलेले, म्हणजे जेव्हा रूट जेव्हा डेव्हलप होतात तुम्ही पाहू शकता साईडचे शूट्स ते तुम्ही घेऊ शकता काढून आणि जस्ट डिप इट इन द वॉटर. तुम्हाला एक नवीन प्लांट डेफिनेटली भेटेल, म्हणजे त्याचे रूट्स हे होतात, डेव्हलप होतात. आणि मी जस्ट एक वुडन स्टिक लावून याला सपोर्ट केलं, कारण की ब्रांचेस खाली पडतात. मी पॉटमध्ये प्लांट केलं आहे त्याच्यामुळे, तर जस्ट सपोर्ट करू शकता. तर हे आहे माझा कुकुंबरचा प्लांट आणि हे स्मॉल व्हरायटीवाले कुकुंबर्स आहेत आणि मी फर्स्ट टाईम हे ग्रो करते आहे, त्यामुळे मस्त ह्याची ब्रांच याच्या छान वरती वाढली आहे. आणि जस्ट मला एवढं ह्याचं सध्या नॉलेज नाही आहे, त्यामुळे मी पण लर्नच करते आहे.
तर आय कॅन सी दॅट फ्यू ऑफ द फ्रूट्स आर कमिंग आउट, म्हणजे कुकुंबर येत आहेत. तर हे जे तुम्ही पाहताय ह्याच्यात मेल आणि फिमेल असतं, ह्याच्यात आपल्याला हँड पॉलिनेशन करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे मग फ्रूट डेव्हलप होतं. तर हे जे आहे हे फिमेल फ्लावर आहे, ज्याला फ्रूट आला आहे ते फिमेल फ्लावर असतं, आणि ज्याला पाठी काहीच नसते, काही आलेलं नसतं म्हणजे व्हेजिटेबल किंवा तुम्ही जेही ग्रो करताय, तर ते मेल फ्लावर आहे. तर मेलने आपल्याला फिमेलला पॉलिनेट करायला लागतं, तेव्हा ते त्यांचं जे रिप्रोडक्शन होऊन फ्रूट किंवा फ्रूट किंवा व्हेजिटेबल आपल्याला भेटतं. तर मी आता हे असं एक काढून तुम्हाला दाखवते की कसं हँड पॉलिनेशन करतात. युजली बीज करून टाकतात पॉलिनेशन, पण जर तुम्ही हँड पॉलिनेशन केलं तर यू विल गेट मोर रिझल्ट. तर मी हे जस्ट फर्स्ट टाईम असं ट्राय करते आहे कुकुंबरचं. तर रिझल्ट तर भेटत आहे, पण मी तुम्हाला नक्की शेअर करीन जेव्हा हे पूर्ण डेव्हलप्ड होईल तेव्हा. तर आय एम जस्ट रिपिंग ऑफ द पेटल्स, अँड त्याच्या आतलं जे मेल हे आहे, मेल तुम्ही स्टिग्मा म्हणू शकता आय थिंक, ते जेव्हा फिमेल हे जे फूल आहे ते फिमेल हे रिप्रोडक्शनचं पार्ट आहे, तर ते जस्ट तुम्ही त्याचे जे पार्टिकल्स आहेत त्याला टच करून छान असं पॉलिनेट करून घ्या मस्तपैकी. तर प्रत्येक ह्याच्यात तुम्ही हे पहा, मी जस्ट पूर्ण पेटल्स काढून तुम्हाला परत एकदा दाखवत आहे. तर जेवढे तुमचे फिमेल व्हरायटीज आहेत त्याला तुम्ही हँड पॉलिनेट करू शकता, म्हणजे तुम्हाला तेवढे छान रिझल्ट आणि भरपूर व्हरायटी अशी म्हणजे हे भेटेल, प्रोडक्शन भेटेल त्यांचं. तर मी असं एका ह्याच्यात 2 किंवा 3 केलेले आहेत, आणि मला आता आय थिंक 3 का 4 भेटतच आहे फ्रूट्स. तर असं तुम्ही हँड पॉलिनेशन करू शकता, आणि मग तुम्हाला असं रिझल्ट भेटेल आफ्टर 2 or 3 weeks. तर हे भरपूर इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझं हे वेल छान अशी वरती क्लाइंब करून चालली आहे, आणि यू कॅन सी नाव आय एम गेटिंग फ्रूट्स ॲज वेल. सो द टायनी कुकुंबर्स आर कमिंग अप. अँड मी ह्याच्यातही एक्सेल असं फर्टिलायझर टाकलं आहे, आणि हे पूर्ण सॉईलच आहे. तर बघा मस्त असे मला 3-4 फ्रूट्स छान भेटलेले आहेत. आता नेक्स्ट आहे हे माझं रोजचं प्लांट आहे, आणि हे रोज प्लांट आय थिंक पिंकवाला आहे. अँड दिस ऑल्सो गॉट अ बिग ब्रांच फॉर विच द कुकुंबर इज नाईसली क्लाइम्बिंग अप. हे पूर्ण कुकुंबरने घेरलेलं आहे, आणि ते तुम्ही बघा किती मस्त छान मोठंवालं गुलाब आलं आहे. अँड मोस्टली इथे UK मध्ये कुठले गुलाबांना स्मेल नसतं, तर दिस हॅज गॉट अ गुड फ्रेग्रन्स. अगेन आय डोंट नो व्हॉट इज द नेम. आणि मी काय करते, जसे गुलाब येतात मी यांचे टॉप कट करून टाकते, आणि म्हणजे याला साईडने छान रूट्स येतात. आता हे जे प्लांट आहे हे माझे काबुली चण्याचं प्लांट आहे. ह्यालाही मी असं काही ग्रो नाही केलेलं, जस्ट मी सॅलडसाठी वापरण्यासाठी घेतलेलं ते. तर मी त्याला मोड आला आपल्या तर मी जस्ट सॉईलमध्ये टाकलं, तर सी यू कॅन सी नाईस फ्लावर्स अँड स्मॉल ब्रांच आर कमिंग. सो आय एम जस्ट ट्राईंग दिस ॲज वेल. आता नेक्स्ट जे माझं आहे ते आहे पटॅटो प्लांट. तर ही पटॅटो प्लांट मला वाटतं आता ह्याला किमान 4 महिने तर झालेच आहे याला ग्रो करून, आणि ऑलमोस्ट रेडी होत आलं आहे. तर जेव्हा हे येलो पडतील लीव्स तेव्हा हे मला कळेल की हे रेडी आहे. आणि तुम्ही बघा पटॅटो बाहेर तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये ऑलरेडी बाहेर यायला चालू झालेत. आणि मग दुसरं प्लांट माझे जे आहेत ते बीटरूट आहे. तर हे माझे दोन बीटरूटचे प्लांट आहेत. तर हे छोटेवाले बीटरूट्स आहेत. ह्याचा मी साईडला तुम्ही फोटो बघू शकता. मी ऑलरेडी याला हार्वेस्ट केलेलं माझ्या इंस्टाग्रामच्या ID मध्ये तुम्ही बघू शकता. आणि आता हे जे उरलेले आहेत ते ऑलमोस्ट रेडी आहेत हार्वेस्ट करायला. तर मी लवकरच हार्वेस्टिंगचाही व्हिडिओ करीन, म्हणजे सगळे तुम्हाला दिसतील की मी कोणते हार्वेस्ट केलेत. आणि ह्याचे लीव्स पण आपण सॅलडमध्ये यूज करू शकतो. मग हे शॅलेट्सही ग्रो केलेले मी. शॅलेट्स पण हे पण असे एवढे सक्सेस नाही झाले, कारण की मी वेगवेगळ्या ह्याच्यात लावले नव्हते. तर ॲटलिस्ट 2 सेंटीमीटर लांबच लावा जर तुम्ही ट्राय करताय तर. आणि हे बघा हे असे छोटे झालेत, थोडे मोठे झालं पाहिजेत, कारण की शॅलेट्स आहेत तर याला डीप पाहिजे ॲटलिस्ट. तर तुम्ही कमसे कम किती 10 सेंटीमीटर असं एकदम डीप जाईल असं त्याचे सीड्स टाका, आणि मग तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. तर जसं मी सांगते आय एम ऑल्सो लर्निंग, सो बट इट्स गुड टू ट्राय. हे माझे व्हाईट फ्लावर्स आहेत. हे नॉन ह्याच्यात म्हणजे ह्याला स्मेल काहीच येत नाही, बट दिस इज लाईक अॅन शो फ्लावर. अँड तुम्ही पहा मी जेव्हा हे फ्लावर्स झाले ना, ड्राय झाले की मी कट करते आणि ह्याला साईड शूट्स येतात, तर त्याच्यामुळे हेल्प होते झाड चांगलं ग्रो व्हायला. तर हे पण मी हँगिंग पॉटमध्ये केलं आहे. तसंच माझ्याकडे
रेडवालाही आहे आणि रेडवालाला भरपूरच फ्लावर आलेले, पण ह्यालाही स्मेल नाही आहे, ते जस्ट शोवाले फ्लावर्स आहेत. तर हे तुम्ही बघू शकता, मस्त एवढे छान कलर येतो याला आणि उन्हात तर भरपूरच छान वाटते. तर ह्यांचाही असं मी कट करून ह्याला साईड शूट्स घ्यायला डेव्हलप करते. तर ह्यांना मेन म्हणजे थोडं सन एक्सपोजर असेल तर भरपूर हेल्प होतं या झाडांना. मग हे माझ्या मेथीचं तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर पाहू शकता, मेथीचं मी त्याच्यात दाखवलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर हे स्ट्रॉबेरीजही यायला चालू झालेत आणि मस्त 2 का 3 छोटे स्टार्ट झालेत. ह्यांनाही एवढं पाणी नाही लागत, पण सॉईल मॉइस्ट असायला पाहिजे आणि यांचे ब्रांचेस बघा फटाफट बाहेर यायला स्टार्ट होऊन जातात. तर मी त्यांना जस्ट आतमध्ये टाकते. तर बघूया हे कसे ग्रो होतात. तर ह्याचेही तुम्हाला मी फॉलोअप रिझल्ट नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवीन. तर असा हा माझा पूर्ण गार्डन टूर होता. हे माझे आउटडोर गार्डनमध्ये आहेत. तर मी आतमध्ये ही एक प्लांट लावला आहे. हे आहे चिली प्लांट, ग्रीन चिली. आता हेही मला कुठली व्हरायटी आहे माहीत नाही, कारण की हे मला माझ्या फ्रेंडने दिलेलं. त्यांनी असं म्हणजे खाताना त्यांनी जस्ट एक सॉईलमध्ये 2-3 सीड्स टाकले अँड यू कॅन सी द फोटो. तो एवढं छोटासा प्लांट आला आणि मी जस्ट ट्राय केलं घरी आणून. तर इट्स ग्रोईंग व्हेरी नाईसली, प्रोड्युसिंग गुड लीव्स, flowers, and now I can see there are chilies popping up. See, also there are flowers, white flowers. So also I'm keeping the soil moist and no compost. This is also completely coco peat. कोको पीट हॅज गॉट देअर ओन न्यूट्रिएंट, सो आपल्याला काही टाकायचं गरज नसते. ते मस्त असं मला वाटतं 10-15 सेंटीमीटरचं एवढं मोठं हे झालेलंच आहे. आणि हे माझं पर्पल ऑर्किडचं प्लांट आहे. याचं मी फोटोही टाकीन जेव्हा याचे छान फुलं आली तर. यालाही मला वाटते 2 वर्ष झाले मी हे लावलं आहे. तर दिस इज नाव फर्स्ट टाईम इट्स कमिंग अप. सो आय होप तुम्हाला आवडलं असेल की माझे गार्डनचे प्लांट्स कसे आहेत आणि थोडेफार जे टिप्स होते मी सांगितले. अदरवाईज इट्स जस्ट कॉमन. यू हॅव टू गेट अ मल्टीपर्पज सॉईल आणि थोडे ऑर्गॅनिक फर्टिलायझर टाका, जसे एक्शेल्स वगैरे. आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू. सी यू टू द नेक्स्ट व्हिडिओ.